हा विषय आता यांचा म्हणून 2 महिने हे बरोबर आहे. मला यांच्या लोकांचे फोन आले. आम्ही 3 महिने फक्त बसून चालणार नाही जाता. माझं मॅडम मला तुम्हाला अरे मॅडम घर पाहिजे सरकारी अधिकारी आहे मॅडम. पाणी पुरवठावाले तुम्ही हे फक्त कसं आहे तुम्ही आले पाहिजे आमच्या घराकडे. काय प्रॉब्लेम आहे? हे फक्त रस्ते घंटा मी सांगतो आज करोड रुपये जनताकडे 10 रस्ते पाईपलाईन पूर्ण पाणी 5 वाजता सोडतात मोठी आधी लागतात ते पाणी येऊन घेतात पाईपामध्ये पाणी सोडतात पाणी पूर्ण जाईल. अजून त्याच्यात भर पडेल. आपण हे सर्व आपल्याकडे स्टॉक वॉटरला टाक्या नव्हत्या. आता आपण 2 टाक्या बांधून घेतल्या. आणि तुमचं म्हणणं एकदम योग्य आहे की तुम्ही एकदम टाकीपासून जवळ आहे. टेक्निकली हा फॉल्ट कुठे होतोय? पाईपलाईन चुकीची जोडली गेली का की एकाच ठिकाणी पाणी वाहून जातंय? काय करू टीम कमी पडते का? कमी पडतंय का नगरपालिकेला? कर्मचारी करून घ्या. कमी पडत असले तर रिकामे एवढे सर्वे जण. तुम्ही चाललं असाल आम्ही चालले असाल 2 दिवसात चांगलं पाणी आलं. अजून 8 दिवस तुम्ही गप्प पण आता हे गप्प आहे. तुम्ही यांच्याकडून उत्तर आपण घेऊ की तुम्ही आता त्या पाईपलाईन साठी या लोकांसाठी काय योजना करणार? हे पाईपलाईन कुठून कुठं बायपास होते का ते तुम्ही 2-4 ठिकाणी प्रयोग करून पाहायला पाहिजे. आता नवीन काय करायचं हे सांगा तुम्ही. किंवा हे चंद्रकांत पाटलाच्या घरापासून काले पाणी येत नाही. उतरतीवरून चारी बाजूला पाणी पाणी खूप खराब टँकर आलं पण खराब आलं पाणी. तर आता आपल्याला पिण्यासाठी तर एवढं पाणी पाहिजे ना वापरासाठी. पण ज्या पाणी येतं 10 दिवसातून बी आलं तर यायला पाहिजे. दादा उत्तर चुकीचं तुमचं म्हणणं काय पडतं तुम्ही सांगा. अरे थांबा थांबा बोलू नका थांबा. ऐका ना
समोर सांगतोय मी आठवण नगरपालिकेत आला की नाही, मी भाग घेत बी नाही. पण पाणी एक शेवटचा विषय आहे. जर त्याच्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत नाही झाला तर मला जे काय त्यांना मी महाबद्दल त्याच्यामध्ये तुम्ही ना हस्ताक्षर करायला नको आहे.